हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे हिमालयाचं न्यू लॉन्च प्रोडक्ट आहे व्हिटॅमिन सी सीरम। याचा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। याचा फुल डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हिमालयाचं व्हिटॅमिन सी फेस सीरम ब्राइटर स्किन फेस सीरम हे न्यू लॉन्च झालेलं आहे। हे आपल्याला ऑफलाईन मिळणार नाही, ऑनलाईन घ्यायचं आहे। अदर कोणत्याही वेबसाईटवर म्हणजे कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवर हे आपल्याला आरामात अवेलेबल मिळत असते। आता सध्या फेस्टिवल वगैरे भरपूर वेबसाईटवर सेल वगैरे सुरू असतात, त्यासाठी कुठेही जर तुम्हाला ऑनलाईन आरामात घेता येते। आणि ॲमेझॉनवर सेल आहे, तिथे आपल्याला 200 रुपीजमध्ये छोटं टेस्टर साईज आपल्याला अवेलेबल मिळेल। यात दोन साईज आहेत, एक मोठा आणि छोटा। आपल्याला छोटा साईज जर आपण पहिल्यांदा यूज करायची इच्छा असेल आणि हे सीरम जर आपण पहिल्यांदा घेत असेल, भरपूर सीरम ट्राय केलेले आहे, व्हिटॅमिन सी सीरम भरपूर ट्राय केलेले आहे, काही फायदा नाही आहे। त्यासाठी जर आता आपण हिमालयाचं हे सी सीरम जर घेत असेल फेस सीरम, तर सर्वात पहिले आपल्याला छोटं साईज परचेस करायचं आहे। ते तुमच्या इच्छेवर डिपेंड आहे, तुम्हाला छोटं किंवा मोठं, पण माझ्या मते तुम्ही सर्वात पहिले छोटं साईज परचेस करा। हे जे सीरम आहे ना, म्हणजे हे सीरम जे आपल्याला 3 दिवसात 3 डेजमध्ये ब्राइटर स्किन प्रोव्हाइड करते, असं हे ब्रँड म्हणत आहे। म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्याला ग्लोईंग आणि ब्राईट स्किन देणार, असं ब्रँड म्हणत आहे। ते यूज केल्यानंतर आपल्याला समजेल की 3 दिवसात देते की 10 दिवसात देते, ते यूज केल्यानंतरच आपल्याला समजत असते। याच्या इन्ग्रेडियंट्समध्ये 97% म्हणजे 97% हर्बल इन्ग्रेडियंट्स आहेत, तर काही केमिकलसुद्धा अवेलेबल आहेत। डर्मॅटॉलॉजिक टेस्टेड सीरम आहे, पॅराबेन फ्री सीरम आहे, डर्मॅटॉलॉजिक टेस्टेड सीरम आहे। आपण यूज करू शकतो, यूज केल्यानंतरच याचे फायदे आणि नुकसान ते सुद्धा आपल्याला यूज केल्यानंतरच समजते। जेव्हा कधी आपल्याला परचेस करायचं आहे किंवा घ्यायचं आहे किंवा घेण्याची इच्छा असेल, जेव्हा कधी तुम्ही घेता टेस्टर साईज घ्या, म्हणजे छोटा साईज घ्या आणि पॅच टेस्ट नक्की करा। कोणतेही प्रोडक्ट असो, क्रीम असो अथवा सीरम असो किंवा कोणतेही प्रोडक्ट असो, आपल्याला पॅच टेस्ट करणं आवश्यक असते। हे जे सीरम आहे ऑल स्किन टाईपसाठी आहे, म्हणजे ऑल स्किन टाईपसाठी, म्हणजे ब्रँड म्हणत आहे की ऑल स्किन टाईपवाले यूज करू शकतात। तरीसुद्धा पॅच टेस्ट नक्की करा आणि पॅच टेस्ट केल्यानंतरच तुम्ही कंटिन्यू करा। त्यामध्ये म्हणजे हिमालयाचे व्हिटॅमिन सी सीरममध्ये व्हिटॅमिन सी आणि नायसिनेमाइडसुद्धा ॲड ऑन आहे। व्हिटॅमिन सी सोबत नायसिनेमाइड आणि हायलोनिक ॲसिडसुद्धा ॲड ऑन आहे। म्हणजे हायलोनिक ॲसिड काय करते, आपल्या स्किनला सॉफ्ट आणि मॉइश्चराईज करण्यात मदत करत असतं। व्हिटॅमिन सी जे असते ना, आपल्या स्किनला क्लीन अँड क्लिअर, आपल्या स्किनला व्हाईट आणि ब्राईट करण्यास मदत करते। नायसिनेमाइडसुद्धा हेच वर्क करत असते की आपल्या स्किनला एक ब्राईट स्किन देण्यास मदत करते। आमची पॅकेजिंग जी असते ना, कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅकेजिंग आहे। कार्डबोर्ड बॉक्सच्या आतमध्ये एक काचेचा जार असते, सीरम बॉटल असते आणि ते सीरम आता यूज करण्याची काही डिफरंट अशी पद्धत नाही आहे। फेस वॉश करूनच आपल्याला सीरम यूज करायचं आहे। कोणतेही स्किन केअर करा, फेस वॉश केल्याशिवाय आपल्याला स्किन केअर करायची नाही। फेस वॉश करा आणि फेस वॉश केल्यानंतर ते आपल्याला सीरम यूज करायचं आहे। हे दोनदा यूज करू शकतो, डेला आणि नाईटला दोन्हीदा यूज करू शकतो। डेला यूज करा किंवा नाईटला यूज करा, जेव्हा कधी यूज करा, पण माझ्या मते तुम्ही सनस्क्रीन यूज करा। कारण आपण डेला यूज केलं तर आपल्याला सनस्क्रीन लावणं आवश्यक असते, आपण बाहेर उन्हात वगैरे जातो, त्यामुळे सनस्क्रीन जर यूज केली तर आपल्याला सनपासून प्रोटेक्ट करत असते, त्यासाठी सनस्क्रीन यूज करा। ब्रँड म्हणते आपल्याला की 3 दिवसामध्ये आपल्याला एक ब्राइटर स्किन प्रोव्हाइड करते, म्हणजे एक ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग स्किन देत असते 3 डेजमध्ये। पण असं तर होणार नाही, 3 दिवसात एकदम आपली स्किन ब्राईट आणि व्हाईट दिसण्यास नाही होणार, ते काही दिवस वेट करावं लागेल। म्हणजे जेव्हा कधी आपण हे परचेस करतो किंवा घेत असतो, जेव्हा कधी घ्या, टेस्टर साईज घ्या किंवा मोठं साईज घ्या, पॅच टेस्ट करा। पॅच टेस्ट केल्यानंतर तुम्हाला 3 दिवसात डायरेक्ट दिसणार नाही की आपली स्किन एकदम ब्राईट झालेली आहे, ते काही दिवस तुम्हाला वेट करावे लागेल। म्हणजे काही दिवस तुम्हाला छोटं एक पॅकेट तरी यूज करून बघावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला याचे म्हणजे इफेक्ट दिसतील किंवा साईड इफेक्ट दिसतील। साईड इफेक्ट तर नाही असं म्हणजे ब्रँड म्हणत आहे की ऑल स्किन टाईपसाठी आहे, तरीसुद्धा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। कंटिन्यू केल्यानंतर काही दिवस यूज करा आणि त्यानंतरच तुम्हाला याचे फायदे भरपूर दिसतील। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।